मार्च आज राज्यात कुठे पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता राहील पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम पावसाची शक्यता का बनते? कारण या ठिकाणी तुम्ही आजही पाहू शकता की हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती ही विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे दक्षिण भारतापर्यंत गेली आणि इकडे पूर्व भारतापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसातील येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तर भारतातून येणारे कोरडे वारे हे एकत्र येत आहेत आणि गडगडाटी पाऊस त्यामुळे सक्रिय होते. त्यासोबतच इकडे पंजाबच्या आसपासच्या भागांमध्ये पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने चक्रवाती वारे आहेत आणि त्यामुळे जे काही पूर्वेकडचे वारे त्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे पंजाबच्या आसपासही मेघगर्जनेचा पाऊस अजूनही सक्रिय आहे, पण हा उत्तर भागात सक्रिय आहे. तसंच हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड याही ठिकाणी पाऊस होईल आणि समुद्राच्या पट्ट्यामुळे छत्तीसगडसह महाराष्ट्राकडे सुद्धा आणि कर्नाटककडे सुद्धा पावसाची शक्यता राहील. आज जर आपण राज्यातील जिल्हे पाहिले तर पाऊस शक्यता आज आहे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिण भाग, त्यानंतर बिदर सह कर्नाटकच्या लगत होते. बाकीकडे बेळगावचे जे काही भाग आहेत हा पट्टा असेल. या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होतील. एक दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जास्त शक्यता आहे की या ठिकाणी दक्षिण भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होईल. उत्तरेकडे शक्यता कमी राहील. त्यासोबतच आज कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरची ढगांवरती लक्ष ठेवा. काही बदल झाला तर आपण सुद्धा अपडेट देऊ. पण फक्त इकडे स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचे अपडेट्स आपण व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा देण्याचा प्रयत्न करू जेव्हा जेव्हा ढग विकसित होतील तेव्हा. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता नाही आणि हे जे काही हिरव्या रंगात जिल्हे दाखवलेले आहेत याही ठिकाणी खूप मोठी शक्यता आहे असं नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.